तर सर्वात आधी जय शिवराय भावांनो. आज बऱ्याच दिवस म्हणता म्हणता जवळजवळ 6 महिन्यानंतर आज मी ब्लॉग बनवत आहे. आणि त्याचा मुद्दा पण असा ठरला कारण आम्ही जाणार होतो KTM आणि डूबची शूटिंग करायला. आणि ते कुठं जाणार होतो ते सांगतो की शेवटला, फक्त शेवटपर्यंत बघावं लागेल. पण आपला एक मित्र होता रोहन म्हणून, तर त्याचं खूप मला म्हणजे कन्व्हिन्स वगैरे करत होता की व्हिडिओ काढू काढू काढू. जवळजवळ 1 महिना झाला नाही का फुल शूट वगैरे करू. तर आज तो दिवस आलेला आहे. आता मी निघतोय थोड्याच वेळात कारण त्याचा कॉल मला येऊन गेलेला आहे. आणि बघूया आता कसं होतंय आपलं शूट. आणि त्याला माहित नाही की मी इथंच ब्लॉगिंग चालू केली आहे. तर आता बघूया ते आले तळेगावमध्ये. त्याला सांगितलं मी आता रस्त्यावर उभा राहिलोय. बघू आता किती वेळ लावतोय. कॉल तर झालाय जस्ट नाव. मस्तपैकी शूट करू. फर्स्ट टाइम मी पण चाललो आहे कारण शूट वगैरे तर आपल्याला करायला येतं आहे. त्यामुळं हे बाईक वगैरे फर्स्ट टाइम करतो आहे आपण. तर तुमचा सपोर्ट असाच ठेवा लास्टपर्यंत. हे बघू शकता. खरं तर मित्रांनो, फर्स्ट टाइम मी व्हिडिओग्राफी करत आहे, ते पण KTM डूक अशा बाईकचे. तर व्हिडिओ कसा एडिट झाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मी परत एकदा पुन्हा नव्याने एक व्हिडिओ तयार करेल आणि असंच तुमच्यासमोर सादर करेल. जर तुम्हालाही शूट वगैरे करायचं असेल बाईकचं तर मला नक्की DM करा. तर सांगायचं म्हटलं तर याआधी मी कॅमेऱ्याच्या मागून बोलत होतो, पण आता प्रयत्न करतोय कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यासाठी. पण मनात एक भीती निर्माण होते. तर हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त व्हायरल झाला तर पुढचा व्हिडिओ आपला पुण्याच्या पब्लिकमध्येच असेल बरं का. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो शूट करण्यासाठी सणसवाडीमध्ये. सणसवाडीमध्ये बी आम्हाला हायवेवर शूट करायचं होतं, त्यामुळे खूप रिस्क होती. फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, बराच वेळ झाला मी तुमच्याशी बोलतोय, पण आता सुरुवात करूया आपल्या शूटला. तर चला आता निघूया. मित्रांनो, हे 200cc ची हत्यारं हवेत ताणायचे म्हणजे सोपा खेळ नाही. ह्यांना पेट्रोल बी तसं लागते. मग काय, आलो आम्ही पेट्रोल टाकायला. बघा, भाऊ इकडं लाजायला लागलाय आपल्या ब्लॉगमध्ये येईल म्हणून आणि 4 लोक बघतेली म्हणून. भावा, लाजायचं नसतंय, दाखवायचं असतंय. कोणत्या गोष्टीत लाजून जमणार नाही. अरे भावा, जर तुला पण ब्लॉग करायचा विचार येत असेल ना, तर नक्की एकदा करून बघ. मी पण प्रयत्न करतोय आणि तू पण कर. आपण सोबत पुढे जाऊया. भाऊ इथपर्यंत आलाय तर आता एडिट झालेला व्हिडिओच बघ.